चेतवी सत्वर कृशान. अरे म्हणले तो अग्नी लावा लगेच ठोक तुझ्या तोंडानं तर ते अग्नी लागू शकते. चेतई सत्वर कृशान न लगता एक क्षण ज्वाला येथे उठते. तो म्हणले आगीनं ठोकल्याबरोबर ते जाळ भडकेल आणि एका क्षणामध्ये संपूर्ण शेपटी माझी पेटून उठेल. ऐशे बोलता अंजनी सुते. अंजनानंदन आणि केसरीनंदन हनुमान आता काय बोलतोय ते ऐका. ते मानले दशमुखाते. आणि जे हनुमंताने सांगितलं तोच शेपटी लागला आणि तोच भोग म्हणजे काय कर त्याला उजाला त्याचा उजेड पडेल अग्नी वाढेल. हनुमंते बंधवा निजनक अनळ निळ स्मरेला. आणि हनुमंताने शिवाने विष्णूला आणि ब्रह्माचा धावा केला. एकाएकी अग्नी धडकला दाही मुखी झोमती ज्वाळा. दाड्या मिशा तेव्हा सकळा भस्म केल्या जाळूने. आणि हनुमंतरायाने शिफ्टी कधी तिकडे हलवल्या बरोबर कुणाच्या दाड्या कुणाच्या मिशा जळायला लागल्या. पुढे रामबाणे यासी देहांत या लागी अगोदर प्रायश्चित्त राघव प्रिय दिदले की. आणि ह्याच्या अगोदरच राघव प्रिय म्हणजे सीता मातेला सांगितलं होतं तू भिवू नको मी काय करत नाही या ठिकाणी. दशमुखी पोळला दशकंदर. आणि शेवटी हल्ल्यावर दशकंदर म्हणजे दशाननाचं काय त्याला थोडी अग्नीची झळ लागली. दिशे जैसा दग्ध कांतार असो मुखाशी लावण्या वस्त्र निजासनी बैसला. आणि काळमीट झालेल्या रूपामध्ये चेहऱ्यानंच तो काय भोवचे केस जळले काय डोक्याचे केस जळले काय दाढीचे केस जळले मिशा जळल्या. आणि तरुण कसा कावा म्हणून तो झाकून स्वतःच्या सिंहासनावर तो बसून राहिला. असो मुखा शिलावण्या वस्त्र निजासनी बैसला. तव धडकला पुच्छवन्नी. आणि तेवढ्यामध्ये अग्नीनं पेट असा घेतला. हनुमंत गडबडा लोळे धरणी. आणि हनुमंतानं इकडून तिकडून जेवणावरती लोटांगण घ्यायला सुरुवात केली. काकुळती म्हणे सोडा कोणी असुर म्हणे आनंदले. आणि मुद्दामच म्हणू लागले हनुमान महाराज की मला कोणतरी सोडा रे मला त्रास होतो रे मला अग्नी भासतोय रे म्हणून ते हे बरवे जाहले. आणि ही हनुमानाचं बोलणं ऐकून राक्षसाला आनंद झाला. ते बोलले बरं झालं